दक्षिण गंगा अशी ज्या नदीची ओळख आहे त्या गोदावरी नदीची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे। आधीच या नदीच्या पात्रामध्ये असलेल्या कचऱ्याचा मुद्दा तापलेला आहे, त्यावर अजूनही काहीही उपाययोजना झालेली नाही आणि त्यातच आता गोदावरी नदीमध्ये पानवेलींचं साम्राज्य निर्माण झालंय। धक्कादायक बाब म्हणजे या पानवेलींनी आता रामकुंड सुद्धा व्यापून टाकलाय। पाहूयात या सगळ्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। गोदावरी नदीला प्रदूषणाचा विळखा, उपाययोजना कागदावर, कचरा नदीवर। गोदावरी नदी मोकळा श्वास कधी घेणार? गोदावरी नदी लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आणि नाशिककरांच्या आस्थेचा केंद्रबिंदू। मात्र गेल्या काही दिवसांपासून या पवित्र नदीला गटार गंगेचं स्वरूप आलंय। सिद्धस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही नदी स्वच्छ करण्याचं आश्वासन देऊनही गोदावरीच्या प्रदूषणाचा मुद्दा अद्याप सुटलेला नाहीये। त्यातच नदीच्या पात्रात सगळीकडे पानवेलींचं साम्राज्य निर्माण झालंय। आता ही पानवेली थेट रामकुंडात आल्यानं भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे। गोदावरी नदीत सांडपाणी सोडल्यामुळेच ही पानवेली वाढत असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे सिद्धस्त कुंभमेळ्याचा 60% निधी फक्त गोदावरीच्या स्वच्छतेसाठी वापरण्याची मागणी आता होऊ लागलेली आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याचा जो काही निधी आपल्याला प्राप्त होणार आहे त्या निधीचा 50 ते 60% वापर गोदावरी नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी, गोदावरी नदीच्या पुनर्जीवनासाठी आणि गोदावरी नदीच्या काँक्रिटीकरण मुक्तीसाठीच वापरला गेला पाहिजे। रामकुंड परिसरामध्ये या पानवेली आल्यानं भाविकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय। गोदावरीच्या स्वच्छतेसाठी समितीही स्थापन करण्यात आली, मात्र प्रत्यक्षात कुठलंही काम होताना दिसून येत नाहीये। म्हणूनच सौंदर्यीकरण आणि इतर बांधकामानंतर करा, पण आधी गोदावरीला प्रदूषण मुक्त करा अशी मागणी जोर धरू लागलेली आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने जे काही कॉस्मेटिक लुक द्यायचे असतील, इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे करायचे असेल ते नंतर, पहिले गोदावरी नदीचं पुनर्जीवन, त्यानंतर त्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे। आणि ज्या 9 समित्या स्थापन करून ठेवलेल्या आहेत त्या गोदावरी प्रदूषण मुक्तीच्या एकही समितीवर काम होत नाही। ते सर्व चहा बिस्किट समित्या आहेत, त्या समिती पहिले बरखास्त केली पाहिजे आणि गोदावरीला वाट लावणारी त्या समिती। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर देखील गोदावरी स्वच्छता करण्यासाठी विलंब होतोय का असा प्रश्न उपस्थित होतोय। महत्त्वाचं म्हणजे गेल्याच आठवड्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी देखील नाशिक पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत याच संदर्भात बैठक घेतली, तरीही याबाबत काहीही हालचाली होताना दिसत नाहीये। एकूणच गोदावरी नदीच्या प्रदूषणावर तातडीनं योग्य पावलं उचलणं गरजेचं आहे, अन्यथा श्रद्धेचं प्रतीक असलेली ही नदी भविष्यात केवळ प्रदूषणाचं प्रतीक बनण्याची भीती व्यक्त केली जाते। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।